शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो थंबनेलवरती तुम्ही बघितलंच असेल की एकरी आपण 15 ते 20 क्विंटल जे कापसाचं उत्पादन आहे ते कसं मिळवू शकतो. तर सर्वप्रथम आपल्याला जे आहे चांगलं बियाणं निवडायचं आहे मित्रांनो. त्या बियाण्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ दिलेले आहे. कोणता वाण तुम्ही निवडू शकता तर तो व्हिडिओ नक्की पहा. तर त्यानंतर पुढचा विषय येतो की आपण जमीन जी आहे ती जमीन जी आहे आपल्याला नेमकी कशी तयार करायची. तर मित्रांनो आपल्याला खोल नांगरट करून या ठिकाणी रोट्या करून आपल्याला सरी ओढायची आहे मित्रांनो. आणि आपल्याला जमिनीच्या प्रकारानुसार म्हणजे तुमची भारी जमीन असेल, हलकी जमीन असेल, मध्यम जमिनी असेल त्यानुसार जे आहे अंतर आपल्याला निवडायचं आहे. जर हलकी जमीन असेल तर तुम्ही अंतर कमी करू शकता. या जमिनीमध्ये कापसाची वाढ कमी होत असते म्हणजे तुम्ही 3 ते 4 फुटाची सरी पाडू शकता आणि त्यावरती 1.5 ते 2 फुटाच्या अंतरावरती लागवड करू शकता. भारी जर जमीन असेल 4, 4.5, 5 फुटापर्यंत तुम्ही सरी जी आहे ती पाडू शकता मित्रांनो. आणि तुम्हाला 2 कापसातलं जे अंतर आहे मित्रांनो 2 फूट, 2.5 फूट ते 3 फुटापर्यंत तुम्ही अंतर ठेवू शकता जेणेकरून दाटी होणार नाही आणि व्यवस्थित कापूस हा आपला लागवड होऊ शकतो. तर त्यानंतर लागवड झाल्यानंतर सर्वात प्रथम मित्रांनो आपल्याला 2-2 पानावर आल्यानंतर पहिली फवारणी करणं हे फार आवश्यक असतं. तुम्ही पहिली फवारणी जेवढ्या लवकर कराल तेवढा चांगला फायदा हा आपला होत असतो मित्रांनो. त्यामुळे आपल्याला पहिली फवारणी घेणं हे फार आवश्यक आहे. त्यामुळे आणि खताचा डोस बरेच शेतकरी खूप लेट करतात म्हणजे कापूस 15 दिवसाचा, 20 दिवसाचा, महिन्याचा झाल्यानंतर आपण पहिला फर्टिलायझर डोस देतो. परंतु जर शक्यतो लागवडीच्या वेळेस जर खताचा डोस देता आला तर प्रयत्न करा किंवा लागवडीनंतर 8 ते 10 दिवसाच्या अंतरानंतर आपल्याला पहिला डोस देणं फार आवश्यक आहे. म्हणजे वाढीच्या काळामध्ये आपल्याला अन्नद्रव्याचा पुरवठा हा कापसाला करता येतो ज्यामुळे कापसाची वाढ ही चांगली होत असते मित्रांनो. त्यानंतर आपल्याला ज्या फवारण्या आहेत साधारण 45 दिवसापर्यंत आपल्याला 2 ते 3 फवारण्या घेणं फार आवश्यक आहे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये रस शोषणारी कीटक म्हणजे मावा, थ्रिप्स, तुडतुडे याचा अटॅक होत असतो आणि त्यामुळे तुमच्या होणाऱ्या कापसाची जी वाढ आहे ती कमी प्रमाणात होते, डेव्हलपमेंट सुद्धा कमी होते आणि त्यावेळेस आपलं जे उत्पादन आहे ती घट होण्याची शक्यता मित्रांनो आपल्याला होत असते. त्यामुळे आपल्याला या काळामध्ये फवारणी घेणं आणि फवारणीतून अन्नद्रव्याचा पुरवठा सुद्धा करणं फार आवश्यक आहे. त्याचबरोबर कापूस हा तुमचा 45 दिवसाचा झाल्यानंतर पाते लागायला सुरुवात होते. त्यानंतर पाते लागल्यानंतर कैरी लागायला सुरुवात होते. त्यामुळे अवांतर वाढ होऊ नये यासाठी तुम्ही चमत्कार किंवा लिओसिन याचा वापर शेतकरी मित्रांनो करू शकता. यामध्ये चमत्कार, लिओसिन, ताबोली यासारख्याचा वापर करू शकता. फक्त याचं जे प्रमाण आहे जे रेग्युलर प्रमाण आपण वापरतो त्यापेक्षा 50% आपल्याला कमी वापरायचं आहे. जसजसं फवारण्या म्हणजे 45व्या दिवशी करणार असाल तर चमत्कार 10 ते 15 मिली आपल्याला वापरायचं आहे. लिओसिन जे आहे आपल्याला 1 ते 2 ml वापरायचं आहे. ताबोली सुद्धा त्याच प्रमाणात वापरायचं आहे. त्यानंतर परत तुम्ही 60 ते 65व्या दिवशी ज्यावेळेस फवारणी घेणार आहात त्यामध्ये याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण थोडंसं आपल्याला वाढवायचं आहे. यामुळे होतं काय मित्रांनो अवांतर जी होणारी शेंड्याची वाढ आहे ती थांबून पाते जास्तीत जास्त लागतात. पात्याचं अंतर कमी होतं. मेन उपफांद्यांची वाढ सुद्धा मोठ्या प्रमाणात होते मित्रांनो. त्यामुळे कैरे आणि पात्यांचं प्रमाण आपल्या कापसावरती मोठ्या प्रमाणात होत असतं. त्यामुळे आपल्याला ही एक काळजी घ्यायची. त्याचबरोबर तुमचा खताचा डोस आपण पहिला एक 10 ते 12 दिवसात दिल्यानंतर परत आपल्याला 40 ते 45व्या दिवशी परत एक दुसरा खताचा डोस देणं आवश्यक आहे. कारण जेवढे पाते आणि कैऱ्या लागतील अन्नद्रव्याचा पुरवठा सुद्धा आपल्याला करणं फार आवश्यक आहे. तर त्यानंतर तिसरा डोस देणं सुद्धा आपल्याला तेवढंच आवश्यक आहे. म्हणजे 60 ते 65व्या दिवशी जर तुम्ही तिसरा खताचा डोस जर कापसामध्ये दिला तर तुमचं जे उत्पादन आहे 100% वाढेल. फक्त तुम्हाला लिओसिन चमत्कारचा वापर हा तुम्हाला 45 दिवसानंतर जर रेग्युलर करत गेला तर खूप चांगला फायदा, जास्तीत जास्त पाते आणि कैऱ्यांचं प्रमाण जे आहे तुमच्या कापसावरती वाढून जाईल मित्रांनो. त्यामुळे या पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे. जसजसं पुढं आता तुम्ही कापूस लागवड कराल, फवारणी येतील त्यावरती आपण वेगवेगळे व्हिडिओ तर देणारच आहोत मित्रांनो. त्याचबरोबर हा एक व्हिडिओ हा तुम्हाला थोडासा फास्ट आपण दिला परंतु ही जर काळजी आपण घेतली तर नक्की 100% तुम्ही
कापसाचं 15 ते 20 क्विंटल एकरी उत्पादन घेऊ शकता। तुमच्या कुठल्या अडचणी जर असतील मित्रांनो तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये त्या अडचणी विचारू शकता। वराट्यावरती ऑलरेडी आपण वाणावरती व्हिडिओ टाकलेला आहेत, त्याचबरोबर फवारण्याचे ज्याही अडचणी असतील त्या कमेंट करा। या अशा व्हिडिओला आपल्याला लाईक करत जा। जास्तीत जास्त कापूस उत्पादक जे शेतकरी आहेत मित्रांनो त्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचं सुद्धा उत्पादन वाढेल मित्रांनो। त्यामुळे या पद्धतीने आपल्याला आपल्या कापसाचं नियोजन करायचं आणि उत्पादन जे आहे सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पादन आपल्याला वाढवायचं आहे मित्रांनो। त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी या टिप्स नक्की लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचं आणि तुमच्या सर्वांचं शेतकऱ्यांचं उत्पादन नक्की वाढेल। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल मित्रांनो तर आपल्या ॲग्रो इंडिया गुरु या चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय राहू नका मित्रांनो। धन्यवाद आपल्या सगळ्यांचे।